दोष आहे, लक्षात घ्या. आणि याला जबाबदार सर्वस्वी हे सरकार आणि राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री आहेत. नाही तरी नाही लाठीचार्ज केला ना ग्रामस्थावर, जनतेवर सरकारनं, पण तुमच्या कायद्याचा धाक राहिलेला नाही. तुमचा कायद्याचा धाक हा सामान्य जनतेला तुम्ही दाखवताय. ज्यांच्यावर तुम्ही लाठीमार केला त्या जनतेचा काय दोष आहे? ते त्या मुलीचा मृतदेह घेऊन रस्त्यावरती उतरले कारण सरकार नालायक आहे. अत्यंत संतप्त आहे. ग्रामस्थांनी सुद्धा असं म्हटलंय की त्या आरोपीला आमच्या हवाली करा किंवा त्याला तात्काळ फाशी द्या, अशा प्रकारची. खरं म्हणजे या सरकारला जनतेने ताब्यात घेतला पाहिजे. आरोपीला काय, आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये, अशा प्रकरणामध्ये या राज्याचं गृहमंत्रीच आरोपी असायला पाहिजे. या राज्याचं पोलीस आरोपी असायला पाहिजे. ज्या पद्धतीने सरकार चालवलं जातं आहे किंवा पोलीस चालवले जात आहे ते पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहेत. आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. या सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. तुम्ही कोणाकोणाचे एन्काउंटर करा, हे सरकारच नालायक आहे. चलिए बोलिए. एक मिनट बोलिए. एक 4 साल की बच्ची है, एक 4 साल की बच्ची है, उसके ऊपर बलात्कार होता है, रेप होता है, उसकी हत्या की जाती है. उसका मतलब है इस राज्य में गुनहगारों को कानून का और सरकार का डर नहीं है. लोग कहाँ कहाँ से आते हैं, बच जाते हैं और इस प्रकार की वारदातें करते हैं. उसके लिए अगर कोई जिम्मेदार होगा तो ये सरकार है. इस राज्य के गृहमंत्री जो मुख्यमंत्री भी है, पूरा पुलिस फोर्स, पूरी कानून व्यवस्था राजनीति के उलझन में पड़ी है. हाँ, वीआईपी की सुरक्षा में पड़ी है. मुख्यमंत्री एक महीना तक विधानसभा के प्रचारों में, कभी बंगाल में, कभी तमिलनाडु में, कभी केरल में, कभी आसाम में जाते हैं. यहाँ कौन देखेगा कानून व्यवस्था? क्या यहाँ की कानून व्यवस्था, यहाँ की पुलिस सब आपके अपोजिशन के खिलाफ डंडा उठाने के लिए है? नहीं है. ये जो लाडली बहन योजना आप चला रहे हो, शायद जिस बच्चे के ऊपर रेप और हत्या हुई है उसकी माँ भी आपकी लाडली बहन हो सकती है. तो क्या 1500 रुपये में आपने उस माँ की भावनाओं को खरीद लिया? बताइए मुख्यमंत्री जी, गृहमंत्री जी. एक संवेदनहीनता इस राज्य में दिख रही है. और आरोपी वो रेपिस्ट नहीं है. आरोपी नंबर 1 यहाँ की सरकार है जो निकम्मी है, नालायक है. सर, ये जो आरोपी था इस पे 2 बार भी इसका गुना दाखिल हुआ था और तीसरी बार इससे किया हुआ. अरे पुलिस क्या कर रही है? वहाँ की पुलिस, वहाँ का रिकॉर्ड पुलिस का. हाँ, और आप जनता के ऊपर लाठीचार्ज कर रहे हो क्योंकि जनता सड़क पर उतरी है उस बच्ची का डेड बॉडी लेकर. ये क्या चल रहा है इस देश में, इस राज्य में? हाँ. काँग्रेस के तुमच्या पक्षाचे एक खासदार आहे संजय बंडू जाधव, हे मागच्या अनेक दिवसापासून तुमच्या बैठकीला देखील होते. पण त्यांनी काल एका हॉस्पिटलच्या उद्घाटन आयोजित कार्यक्रमाला एक विधान केलं की त्यांच्यासमोर नाही की मी आज इकडे आहे, उद्याच मला काही सांगता येत नाही. काय एकीकडे चर्चेला उदाहरण आहे की ते शिंदेकडे जातील किंवा परत भाजपाकडे जातील. हे एक महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे. हे महत्त्वाचं विधान आहे असं मी मानतच नाही. संजय बंडू जाधव हे त्यांची जी कीर्ती आहे ती एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहिलेली आहे. अनेक संकटामध्ये, फाटाफुटीमध्ये ते शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत किंवा बाळासाहेब ठाकरेंबरोबर, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलेले आहेत. त्यांनी अशा प्रकारचं जर विधान केलं असेल तर त्यांची भावना समजून घेतली पाहिजे आणि नक्कीच आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. ते नक्की कोणत्या संदर्भात ते बोललेले आहेत. परंतु ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये एक कुठेतरी एक हालचाल चळवळीची चळवळ आता उघड झालेला आहे. अनेक दिवसांपासून चर्चा होते, परंतु सातत्यानं जी विधान आहेत, संजय जाधवांचा आता उल्लेख केला, त्यांनी
बैठकांना अनुपस्थित राहणं असेल किंवा त्यांचं कालचं विधान असेल किंवा राजकारण आता समाजकारणावर नाही तर अर्थकारणावर अवलंबून असं कोण म्हणताय? स्वतः बंधू जाधव यांनी. हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मध्यंतरी दिल्लीमध्ये माझ्या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक झाली, तेव्हा अनेक खासदारांचं हे म्हणणं पडलं की आम्ही मरतो, राबतो, कष्ट करतो, पण शेवटी ऐन निवडणुकीत जो पैशाचा पाऊस पाडला जातो त्यात मतदार वाहून जातात. विरोधी पक्षाच्या खासदारांना कोणताही निधी दिला जात नाही, विकास कामं केली जात नाहीत. हे सर्वच खासदारांचं दुःख आहे. हे दुःख माझ्याकडे किंवा उद्धव साहेबांकडे बंडू जाधव यांनी व्यक्त केलं, इतर काही खासदारांनी व्यक्त केलं. हे सुद्धा लोकांनी निवडून दिलेले खासदार आहेत याचं भान प्रधानमंत्री मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलं पाहिजे. एक लक्षात घ्या, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी. जे आमच्या पक्षातून निवडून आले नाही त्यांना निधी द्यायचा नाही विकासाचा, हा राज्याच्या जनतेवर आणि त्या लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांवरचा हा अन्याय आहे. तुम्ही आता म्हणालात की सरकारच्या खासदारांना निधी मिळतो किंवा ते पैशाचा पाऊस पाडतात म्हणून निवडणुकीमध्ये मतदार वाहून जातात अशी नाराजी खासदारांनी व्यक्त केली असं तुम्ही म्हणाल. कुठेतरी पक्षाकडनं खासदारांना किंवा आमदारांना निवडणुकीच्या काळात आर्थिक रसद कमी प्रमाणात पुरवली हा प्रश्न कॅमेरासमोर बोलण्याचा नाही ना. किंवा ती मदत दिली. एकनाथ शिंदे 50 कोटी रुपये निवडणुकीला देतात. भारतीय जनता पक्ष 100 कोटी खर्च करतो. हा लुटलेला पैसा आहे जनतेचा, तो आम्ही लुटून दरोडे टाकून द्यायचा का? भारतीय जनता पक्षाचं लोकसभेचं बजेट 10 ते 15 कोटीचं असतं. एकनाथ शिंदेचं त्याच्यापेक्षा जास्त असतं महाराष्ट्रात. मग हे पैसे येतात कुठून याचा कोणी विचार करतं आहे का? याचा विचार खासदाराने सुद्धा केला पाहिजे. चोरीच्या पैशातून, लुटीच्या पैशातून निवडणुका लढायच्या का? आणि ही लूट करण्यासाठी काय मग पक्षाच्या प्रमुखांनी खांद्यावरती कुऱ्हाड टाकून लुटीला जायचं का जंगलामध्ये? हा आमच्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो. थँक्यू. सर, गुजरात की बीजेपी चीफ ने जो है कांग्रेस की सांसद का गुजरात में अपमान किया, जिसको लेकर राहुल गांधी ट्वीट करते हैं और नारी वंदना का मास्क जो है उतर गया. भारतीय जनता पार्टी ने कभी नारी वंदना नहीं की है. भारतीय जनता पार्टी की नारी वंदना सिर्फ वोटों के लिए होती है, चुनाव के लिए होती है, और पैसे देकर लाडली बहन जैसी योजना या बिहार में 10-10 हज़ार, बस वही उनकी नारी वंदना है.